मी स्वच्छ भारत मिशनच्या प्रती एकनिष्ठ राहीन। मी ओला कचरा सुका कचरा याचं योग्य विभाजन करेन। आज पालघर नगर परिषद द्वारा यहाँ पे सेल्फ डिफेंस प्रोग्राम ऑर्गेनाइज किया गया था, जहाँ मुझे इनवाइट किया गया था। मैंने यहाँ पे जितनी भी महिलाएं उपस्थित थी, जितनी भी लड़कियां, कॉलेज के बच्चे उपस्थित थे, उन्हें मैंने ये बताया कि वो स्व संरक्षण किस तरह से कर सकते हैं। और यहाँ पे मैंने ये देखा कि प्रोग्राम की स्टार्टिंग से मैं देख रहा हूँ कि माझी वसुंधरा जो एक ग्रुप है, इन्होंने रीयूज कैसे करना है प्लास्टिक का, किस तरह से प्लास्टिक का कम से कम यूज किया जाए। या वर्षी पण छान कार्यक्रम राबवला आहे नगरपालिकेने, तसा दरवर्षी ते राबवतात। खूप छान वाटतं आणि यावर्षी त्यांनी एक शपथ घेतली आहे, त्यांच्या नियमांचे पालन आपण करायला पाहिजे। त्यांचं बरोबर आहे सगळ्यांचं, कचरा मुक्त प्लास्टिक मुक्त देश आपण करायला पाहिजे। खरं म्हणजे सुरुवात महिलांपासून होते, महिलांनी विचार केला तर बरंच काही होऊ शकतं। प्लास्टिक मुक्त देश जे नगरपालिकेने जो कार्यक्रम राबवला तो खूप छान आहे, आम्हाला आवडला। दरवर्षीप्रमाणे त्यांनी आम्हाला यावर्षी छान छोटंसं रोप गिफ्ट दिलं, खूप छान वाटलं आम्हाला। नगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद, असेच कार्यक्रम ते राबवावेत। पालघर नगर परिषद तर्फे माझी नगरसेविका चेतना गायकवाड आपल्या पालघर वासियांना विनंती करते की आपण नगर परिषद तर्फे जो माझी वसुंधरा हरित शपथ उपक्रम जो आपण राबवतो, त्या निमित्ताने एक सगळ्यांना विनंती करायची आहे की ओला कचरा आणि सुका कचरा, जेणेकरून ओला कचरा वेगळा करून सुका कचरा वेगळा करा, एकत्र करू नका। धन्यवाद। मी माझी नगरसेविका अनुजा तरे सर्व पालघरवासियांना स्वच्छता अभियान माझी वसुंधरा याच्या हरित शपथ उपक्रमामार्फत सर्वांना विनंती करते की सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका, मार्केटमध्ये जाताना पिशवीचा वापर करा। आज पालघर नगर परिषदेमार्फत महिला व बालकल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या स्नेह मेळाव्यामध्ये विविध महिलांच्या विविध सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्यांच्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी येथे विविध वस्तूंचे त्यांनी बनवलेल्या विविध प्रॉडक्ट्सचे स्टॉल लावण्यात आले। याचबरोबर आपण एक पर्यावरण पूरक संकल्पना म्हणून पर्यावरणाशी नातं जोडलं जावं यासाठी आपण त्यांना गुलाबाच्या रोपांचं वाटप केलेलं आहे की तसेच या कार्यक्रमामध्ये विविध महिला सहभागी झालेल्या होत्या। महिला अधिकारी, विविध कर्मचारी, सर्व समाजातील सर्व स्तरातील महिलांचा सहभाग घेण्यात आला आणि यामध्ये आपण हरित शपथ घेतलेली आहे। पालघर नगर परिषदेच्या वतीने हरित शपथ घेण्यात आली। याचा उद्देश हाच होता की महिलांना, समाजातील सर्व स्तरातील महिलांना याद्वारे पर्यावरणाचं संवर्धनाचं, संरक्षणाचं महत्त्व कळावं, हा हेतू होता। धन्यवाद। आज 8 मार्च 2025 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पालघर नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2024 आणि माझी वसुंधरा अभियानाचा आरंभ केलेला आहे। आजच्या महिला दिनाच्या स्नेह मेळाव्यामध्ये जो आज कार्यक्रम पार पडलेला आहे हा पूर्ण झिरो वेस्टवर आयोजित केला होता। आजच्या या कार्यक्रमात कमीत कमी कचरा म्हणजे वेस्ट उत्पन्न होईल याची दक्षता घेतली आहे। तसेच या कार्यक्रमाला गुलाबाच्या रोपांचं देखील वाटप केलेलं आहे, ज्या करून निसर्ग संवर्धनासाठी महिलांमध्ये संदेश देण्यात येईल। थँक्यू। पालघर नगर परिषदेने संधी दिली की इथे आम्हाला स्टॉल लावण्यासाठी, त्याच्याबद्दल त्यांचा आम्ही खूप आभार मानतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे स्वच्छता अभियानासाठी आपल्याला कमीत कमी प्लास्टिकचा वापर करावा असं मी तुम्हाला आवाहन करते आहे आणि सिंगल प्लास्टिक यूज टाळावा असंही मी तुम्हाला आवाहन करते आहे। विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि एका जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण कौतुक करूया, अभिनंदन करूया। द्वितीय क्रमांक आहे शिल्पा सावंत आणि प्रथम क्रमांक आहे
विजेत्यांचं अतिशय सुंदर असं नृत्य ह्या मुलींनी सादर केलं होतं. Last night you were in my room, now my bedsheets smell like you. At least discovering something brand new. Well, I'm in love with your body. Weekend we let the story begin. We gossip about the sweet and the sour and how your family's doing okay. And leaving you in the taxi, kissing the backseat, tell the driver make the radio play. And thinking like, girl, you know I want your love. Love was handmade.